लग्नाला गेलो तिथे भेटला आपल्याला लक्ष्मण मामा. ते सांगा आम्हाला व्हिडिओ मध्ये घेत नाही आज तर घे. गुड मॉर्निंग मित्रांनो, संध्याकाळी साडूच्या घरी मुक्कामी आलो. तो साडूची बाचीची रात्री हळद होती. आंघोळ करून आम्ही आलो डायरेक्ट आमच्या घरी. आता आम्हाला जायचं विजू शेठच्या घरी. रात्री हळदीला तू नवरीक, आता जायचं नवरदेवक मांडवाला. विजू शेठच्या घरी पोहोचलो. इथं हळद लावायचा कार्यक्रम चालू आहे. नवरदेवाच्या भावानं हळद लावून स्वागत केला. तुमची वहिनीनं नवरदेवाला वावळून घेतला. थोड्याच वेळात रामादादा कायर पण टिपून दिला. मोठी मेवण्याची झाली खतरनाक मध्ये एंट्री. सकाळपासून बारका मेवना दिसला नव्हता. त्यांची पण खतरनाक मध्ये मीटिंग चालू आहे. मांडवाचा कार्यक्रम झाला आणि सगळे माणसाच गायब झाले. लग्न लेट आहे त्याच्यामुळे माणसं पण लग्नाला गेल्या. दुसरे लग्नाच टाइम होत नाही तोपर्यंत आम्ही पण घरी आलो. ऊन पण भरपूर झाला त्याच्यामुळे थोडा वेळ सावलीला बसलो. अर्धा एक तास बसून मग आम्ही आता चालू लग्नाला परत. आम्ही डायरेक्ट पोहोचलो साडूच्या घरी. इथं आम्हाला बॅग ठेवून मग लग्नाला जायचं आहे. बारका मेवना आमचे पुढे येलाय. त्यानं डायरेक्ट लुकच बदलून टाकलाय. माझा 2 लग्न आणि 2 वराडा आल्या. टाळी वाजवण्यासाठी 2 बँड आला. ऊन भरपूर लागत त्याच्यामुळे मंडपामध्ये लगेच बसून घेतला. थोड्याच वेळात बँड पण चालू होणार आहे. लग्न लावायचा वेळ झाला. आपल्याला अक्षदा पण दिली. बारके मेवण्याने एवढी अक्षदा घेतली जस काय मसाले भात शिजवायचा त्या झालं. हे कार्यकर्त्यांना मगापासून सांगत मंडपात बसून घ्या, पण ते काय मंडपात बसता नाही. ते सांगता समोरच्या पुरी बघायला आम्ही उभी राहिलो. नवरीच्या नवरदेवाचं आगमन झाला मंडपामध्ये. लग्न लागू राहिला आमच्या सूर्यदादाची काय तर वेगळीच मीटिंग भरली कोपऱ्यात. लग्न लागून झालं. नवरदेवानं नवऱ्या फळा भरायला आणल्या. तेवढ्यात भेटला लक्ष्मण मामा. ते सांगत आम्हाला तो व्हिडिओ मध्येच घेत नाही. हे चोरून गारी गारा खातात. आम्हाला कलटी मारून आला इकडं. आम्हाला भेटला आता आम्ही चालत. हो खपत नाही का? नाही संपवून टाकले आम्ही. त्याच्यामुळे तर 20 रुपये 30 रुपये पुन्हा असणार पुन्हा सांगत पुण्याला सांगणार आवराले फोनवर लाईक केलं तुझं.